35 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीला राधानगरी पोलिसांनी केले अटक। न्यायालयाने सुनावली 3 दिवसांची पोलीस कोठडी। क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून रोज 1 ते 1.25% परतावा देण्याचं आमिष दाखवून ब्लॉक ऑरा आणि टॉक्सी फायनान्स या कंपन्यांनी 35 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा राधानगरी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता। या गुन्ह्यातील 2 आरोपींपैकी एका आरोपीला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। बाबा, खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग, गोकुळ तुपातलं खमंग म्हणजेच गोकुळ तूप। राधानगरी तालुक्यातील तरसंबळे येथील सागर दत्तात्रय कांबळे यांनी या फसवणुकीबाबत राधानगरी पोलिसात फिर्याद दिली होती। ब्लॉक ऑरा आणि टॉक्सी फायनान्स कंपनीचे प्रमुख घोरपडे आणि मोहिरे हे दोघे फेब्रुवारी 2022 मध्ये फिर्यादी सागर कांबळे यांच्या घरी गेले। गुंतवणुकीवर रोज 1 ते 1.25% परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांनी कांबळे यांना पैसे भरण्यास भाग पाडले। 3 महिन्यात दुप्पट रक्कम मिळेल असं सांगून जास्तीत जास्त पैसे भरण्यास सांगितले। सुरुवातीला 20,000च्या गुंतवणुकीवर 8,000 रुपयांचा परतावा देऊन विश्वास संपादन केला। त्यानंतर कांबळे यांनी 4,80,000 रुपये भरले। त्याचा कोणताच परतावा मिळाला नाही। मुद्दल परत मिळावी अशी मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने राधानगरी पोलिसात फिर्याद दाखल केली होती। आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न होते। न्यायालयाने जामीन नामंजूर केल्याने लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर येथील आरोपी अमोल विलासराव मोहिरे याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। अद्याप शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील आनंदराव प्रकाश घोरपडे फरारी आहेत। अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश घेर्डीकर, किरण पाटील, प्रवीण पाटील अधिक तपास करत आहेत। कोल्हापुरी कारभारसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।